थॅलेसेमिया या रक्ताशी निगडीत अतिशय गंभीर आजारातील रुग्णाच्या शरीरात जन्मतःच रक्त तयार होत नसल्यामुळं या रुग्णांना वाचवण्यासाठी प्रत्येक 15 ते 21 दिवसांनी रक्त चढवावं लागतं. तसंच नियमित औषधंही घ्यावी लागतात. थॅलेसेमियाचे कोल्हापूर जिल्ह्यात 300 तर राज्यात 15,000 रुग्ण आहेत. या रुग्णांना कायमचं बरं करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाशी गुणसूत्र जुळणारा रक्तदाता शोधावा लागतो. या तपासणीला HLA टेस्ट म्हणतात. ही तपासणी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 2,500 रुपये खर्च येतो. मात्र डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल, फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन आणि पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं HLA तपासणी मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरासाठी झारखंड, बुलढाणा, संभाजीनगर, सोलापूर, धुळे, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील 30 रुग्ण तसेच त्यांचे 125 कुटुंबीय आले होते. यावेळी त्यांची मोफत तपासणी करण्यात आली. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी एक तपासणी करावी लागते, ज्याच्यामध्ये बोन मॅरो ज्या गुणसूत्र कुणाशी मॅच होतात फॅमिलीमध्ये, आई वडील भाऊ बहिणी यांच्यापैकी, हे तपासण्यासाठी जी तपासणी करायला लागते त्याचं नाव आहे HLA. आणि ही HLA तपासणी करण्यासाठी खर्चिक असणारी हजारो रुपये खर्च असणारी ही तपासणी आज ज्युपिटर हॉस्पिटल पुणे यांच्या विद्यमानं आपण हा कॅम्प आयोजित केला आहे. त्याचबरोबर DY पाटील हॉस्पिटलच्या वतीनं सुद्धा एक महागडी रक्त तपासणी ही सुद्धा मोफत इथे आज आयोजित करण्यात आलेली आहे. यावेळी ऑर्गनायझेशनचे सचिन उमेश पाटील, अनिश पोतदार, दत्तात्रय कदम, अभिजित बुधले, ज्युपिटर हॉस्पिटलच्या हिमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर श्वेता लुंकड, अमित बारामती तसंच DY पाटील हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी आणि बालरोग विभागाचे डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.